नमस्कार मंडळी, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज जाणून घेऊया दगडूशेठ हलवाई गणपतीची संपूर्ण माहिती। पुण्यातील 5 मानाच्या गणपती दगडूशेठ हलवाई गणपती नसेल तरी सार्वजनिक गणेशोत्सवात प्रतिष्ठापना करण्यात येणाऱ्या मूर्तीला देवत्व प्राप्त होण्याचे भाग्य दगडूशेठ गणपतीला लाभले आहे। या मंडळाची स्थापना 1893 साली झाली। 1893 मध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांनी ही मूर्तीची स्थापना केली। 1968 साली दगडूशेठ गणपतीची मूर्ती मंडळाने तयार करून घेतली। प्रसिद्ध शिल्पकार, मूर्तिकार आणि यंत्रविज्ञेचे अभ्यासक शंकर अप्पा शिल्पी यांच्या कल्पनेतून ही मूर्तिकला पूर्ण झाली। ही मूर्ती घडविताना मूर्तिकार नागेश शिल्पी यांचेही या कामात योगदान होते। दगडूशेठ गणपतीची मूर्ती तयार करण्याचे काम सुरू असताना त्यावेळी सूर्यग्रहण आले होते। या ग्रहणातील एका विशिष्ट वेळेत मूर्तीमध्ये गणेश यंत्र बसवले आहे। यामुळे त्या मूर्तीचे तेज उत्तरोत्तर वाढत जाईल आणि या मूर्तीला देवत्व प्राप्त होईल अशी शिल्पी यांची श्रद्धा होती। त्यांच्या श्रद्धेचा मंडळाच्या कार्यकर्त्यांनीही आदर केला। संपूर्ण धार्मिक पद्धतीने विधी करूनच ही मूर्ती घडविण्यात आली। पुढे 1984 मधील गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर मंदिरात या गणेश मूर्तीची स्थापना झाली। या मंदिरासाठी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष प्रतापराव गोडसे, मामासाहेब रासने आणि आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी प्रयत्न केले होते। मंदिर परिसर अपुरा पडू लागल्यानंतर 2002 साली सध्याचे जे भव्य मंदिर आहे ते उभारण्यात आले होते। आता संस्थानाच्या 3ही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पुढच्या पिढीच्या हाती सध्या संस्थानाचे नेतृत्व आहे। या गणपतीच्या निमित्ताने श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट स्थापन झाला। हा ट्रस्ट समाज उपयोगी कामांना मदत करण्यात अग्रेसर आहे। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट मिळालेल्या देणग्यांमधून परोपकारी कार्य करतो आणि महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत ट्रस्ट आहे। ट्रस्ट पुण्यातील कोंढवा येथे पिताश्री नावाचे वृद्धाश्रम चालवते। हे घर जवळपास 15 दशलक्ष खर्चून बांधले गेले आणि मे 2003 मध्ये उघडले गेले। त्याच इमारतीत ट्रस्ट 400 निराधार मुलांना घर आणि शिक्षण प्रदान करते। ट्रस्टद्वारे प्रदान केलेल्या इतर सेवांमध्ये पुणे जिल्ह्यातील आदिवासी पट्ट्यांमध्ये गरिबांसाठी रुग्णवाहिका आणि आरोग्य दवाखान्यांचा समावेश आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।